आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ बॉल आउट मध्ये मात्र विजय होतो। विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, या स्पर्धेचा दादा संघ आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ ठरते या मॅचचा हिरो। आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ ठरला। मध्ये आपण चे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल। मी विनंती करेन आयोजक कमिटीला की शंकर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील डब्ल्यू यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते, सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय वी राजदादा नाईक यांचा विशेष सन्मान 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये संपन्न होतो।
त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणं गरजेचं आहे, कारण की आज 32 शिराळा तालुक्याचं क्रिकेट मुंबईमध्ये जर पाहिलं तर गेली 5 वर्ष स्थापित आहे आणि गेली 5 वर्ष या 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आधारस्तंभाने ज्यांची महत्वाची भूमिका राहिली, प्रत्येक वेळ या 32 शिराळा क्रिकेटला ज्याने खऱ्या अर्थानं कोणती स्पर्धा यशस्वी करायची असल्यास आर्थिक सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि या आर्थिक सहकार्याचं पाठबळ ज्यांनी सातत्याने या 32 शिराळा तालुक्याला दिलं आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपण दादा या नावानं ओळखतो, खऱ्या अर्थानं दादा कोणी आपल्या दारावरून जाणारा माणूस नाही, तर दादा आपल्या घरामध्ये येऊन आपली विचारपूस करणारा आणि आपल्या संकटामध्ये आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपणाला भक्कम साथ देणारे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सोनवणे खोतवाडी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय शंकरजी वसंत मोहिते दादा यांचा विशेष सन्मान, विराज दादा नाईक यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दातृत्ववान व्यक्तीसाठी। खऱ्या अर्थाने शिराळा तालुका क्रिकेटसाठी ज्याने अहोरात्र या ठिकाणी आर्थिक सहकार्य असेल, कोणतेही सहकार्य लागू द्या, दिवस रात्र ज्याने पाहिला नाही, असे तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे पुरस्कर्ते आदरणीय सन्माननीय शंकरजी वसंत मोहिते दादा यांचा विशेष सन्मान आज या ठिकाणी विराज दादा नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतोय। एक विशेष सन्मान एकदा शंकर दादांच्यासाठी जोरदार टाळ्या होतात मित्रांनो। 32 शिराळा क्रिकेटचा पाठीचा कणा, 32 शिराळा क्रिकेटचे आधारस्तंभ सन्माननीय शंकरजी वसंत मोहिते दादा यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होते। तर जाऊयात आपण बक्षीस वितरण समारंभाकडे, कारण की वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे। तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब या ठिकाणी दिला जाते। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील करण जाधव हा ठरलाय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 आणि दुसऱ्या पर्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय करण जाधव आणि विराजदादा नाईक यांच्या शुभ हस्ते मात्र सर्व पारितोषिक दिले जातील। मी विनंती करेन करण जाधव आपण या व्यासपीठावरती 5 खेळाडूंनी जास्त वेळ घेऊ नका। अगदी आर्यन 11 शेळगेवाडी या गावचा पट्ट्या आणि या टीमचा पट्ट्या करण जाधव ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विराजदादा नाईक यांच्या शुभ हस्ते 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब दिला जातो। यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली तो मिस्टर रोहन पाटील हा ठरलाय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज रोहन पाटील यांना दिला जातो उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब। श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट या टीमचा खेळाडू तब्बल या स्पर्धेमध्ये 8 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या तर रोहन पाटील, पाटील इज पाटील आणि पाटलाचा ब्रँड आणि पाटलाचा पोरगा रोहन पाटील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। आणि यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याने षटकार चौकारांचा आज पावसाने जरी गैरहजेरी दाखवली तरी देखील ज्याने या मॅच मध्ये आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने षटकार चौकाराची आतिषबाजी करत आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं माने या नामाने सचिन माने एसडी लॉयन्स या टीमचा हार्ड हिटर कर्णधार कॅप्टन ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज।
त्याचबरोबर या स्पर्धेतील मालिकावीराचा बहुमान या ठिकाणी दिला जातोय ज्या खेळाडूनं मांगलेगाव, ज्या खेळाडूनं 32 शिराळा तालुका आणि ज्या खेळाडूनं सांगली जिल्ह्याचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलं. प्राऊड ऑफ 32 शिराळा मिस्टर विजय पावले सर ठरलेत या 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 चे मालिकावीराचे मानकरी विजय पावले सरांना या ठिकाणी मालिकावीराचा बहुमान या ठिकाणी देण्यात येते. 115 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि 6 विकेट ज्यांच्या नावावरती राहिल्या. विजय पावले ज्या खेळाडूने 32 शिराळा सांगली जिल्ह्याचा मान अभिमान वाढवलाय आणि प्राऊड ऑफ 32 शिराळा एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत सांगली एक्सप्रेस विजय पावले यांच्यासाठी. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट या टीमला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. यायचं आहे टीम श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट हा संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आणि या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरलाय श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट वाकोडी खुर्द हा ठरलाय संघ. चौथ्या क्रमांकाचा मानकरी आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिराळा वाळवा तालुक्याचं युवा नेतृत्व आदरणीय विराज दादा नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल. हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट अरुण मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ. ज्या संघामध्ये जर पाहिलं तर ऑल इंडिया एकवान खेळाडू अर्थातच विजय पावले यांच्यासारखा खेळाडू खेळला. अरुणदादा मोहिते स्पोर्ट धामोडे हा संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि विराजदादा नाईक यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं. या ठिकाणी चमचमती ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट धामोडे या टीमला. यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तोरे यांच्या संघ मालकीचा संघ एसडी लॉयन्स हा संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि आदरणीय विराज दादा नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मानाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल एसडी लॉयन्स या टीमला. अभिनंदन संतोष भाऊ शिरसट आणि अभिनंदन कुलेश भाऊ तोरे आणि संपूर्ण टीम सचिन माने आणि संपूर्ण टीम. तर मी विनंती करेन खऱ्या अर्थानं आज दादांना एवढं निवांत कधी पाहिलं नाही परंतु आज दादाने मात्र निवांतपणे क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेतला आणि नाद निराळा आणि 32 शिराळा कशासाठी म्हटलं जातं हे देखील पाहिलं असेल. मी दादांना विनंती करेन की आपण या स्पर्धेबद्दल अगदी सर्व खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा पोस्ट असोसिएशन याच्या अंतर्गत आज
रबर बॉलची प्रीमियर लीग स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न झाली. बऱ्याच दिवसापासून ह्या स्पर्धेचं नियोजन चाललं होतं. वेळोवेळी सोनवडे खोतवाडी या गावात जाता तिथं शंकरदादा आम्हाला म्हणायचे की असं आम्ही एक नवीन ह्या ठिकाणी स्पोर्ट्सचं किंवा ह्या लीगचं आम्ही आयोजन करतोय, तर तुम्ही आवर्जून 31 तारखेला वेळ काढून या ठिकाणी. आणि तसं बघता आज अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि उत्स्फूर्तपणे सगळ्या खेळाडूंनी भाग घेऊन आजची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक सफल झाली, यशस्वीरित्या झाली असं म्हटलं तर ते काय निश्चितपणे चुकीचं ठरणार नाही. 32 शिराळ्यातली कानाकोपऱ्यातली अनेक मुलं मुंबईमध्ये आल्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ह्या ठिकाणी वेळ जसा येईल त्या पद्धतीनं सुट्टी दिवशी खेळत असतात. आणि गेल्या अलीकडच्या 3-4 वर्षापासून मी बघतोय की आज वाडी वस्ती वस्तीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची मुलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असताना ते आज समोर त्या ठिकाणी या लागले. आणि मी बरेचदा या ठिकाणी सांगतो की ह्या मुलांना व्यासपीठ देणं हे निश्चितपणे गरजेचं असतं. आणि म्हणून आज शंकरदादा असतील, आज हे 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन असेल, ह्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलांना व्यासपीठ हे लोक देतात. म्हणून मी मनापासून ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, ह्या टीम मालकांचं अभिनंदन करतो की ज्यांनी मुलांना खेळण्यासाठी हे अशा पद्धतीचं एक व्यासपीठ त्या ठिकाणी देतात. शेवटी आपण सगळी ह्या ठिकाणी खेळायला असते सगळी मुलं ही आपण शेतकऱ्यांची मुलं आहे. आपल्या काय परदादा आजोबांच्या पासून काय आपल्याला हे क्रिकेटचा खेळ या ठिकाणी भेटलेला नाही, परंतु आपण आपलं हुनर हे कुणीतरी आपल्याला व्यासपीठ दिल्यामुळे आपण ते उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ते आपलं कौशल्य आपल्या सगळ्या तालुक्यासमोर मुंबईमध्ये असणाऱ्या ह्या मुलांच्या लोकांच्या समोर आपण ते दाखवू शकलो. आणि म्हणून कायमस्वरूपी आपण या लोकांचं ऋणी असलो पाहिजे की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी खेळण्याची संधी त्या ठिकाणी दिली. आणि पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या आपल्या सगळ्यांना मी अभिनंदन करतो ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. अनेक टीम मालक म्हणजे मला वाटतंय एक 60 महिन्यापूर्वी आपण इथंच होतो, एक अशाच पद्धतीच्या चांगल्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी भेटतोय. एक सगळ्यांना सूचना द्यायची सगळ्यात महत्वाची म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये अनंत चतुर्थी झाल्यानंतर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिराळा विधानसभा मतदारसंघ मर्यादित एक आमदार चषक त्या ठिकाणी आयोजित केले. म्हणजे आमदार चषकाचं स्वरूप असं असणार आहे की आजपर्यंत तालुक्यामध्ये म्हणजे शिराळ्यामध्ये आपण या स्पर्धा घेणार आहे. आजपर्यंत अशा कुणी क्रिकेट स्पर्धा घेतल्या नसतील त्या एवढ्या मोठ्या ताकदीने आणि मोठ्या जल्लोषाने आपल्याला त्या स्पर्धा घ्यायच्या आहेत. त्या स्पर्धेचा उद्देश पण मी तुम्हाला सांगतो की आपण वेळोवेळी ज्या मुंबईमध्ये ज्या स्पर्धा होतात, ज्या काय असोसिएशन असतील त्या असोसिएशन मध्ये सुरुवातीला एक असोसिएशन होतं, ठराविक टीम त्या ठिकाणी खेळत होत्या, त्या असोसिएशनची व्याप्ती वाढली, अनेक मुलं या ठिकाणी खेळायला उत्स्फूर्तपणे समोर आले आणि एका असोसिएशन मध्ये हे सगळं बसलं नाही म्हणून दुसरं असोसिएशन त्या ठिकाणी आलं. उद्देश काय होता की आपल्या तालुक्यातली जास्तीत जास्त मुलांना खेळण्याला त्या ठिकाणी भाग पडलं पाहिजे, खेळायला संधी भेटली पाहिजे. आणि म्हणून जे आपण आमदार चषक घेणार आहे त्याच्यामध्ये पंचायत समिती गट वाईज आपण टीम त्या ठिकाणी मांडणार आहे. म्हणजे आपल्या शिराळा तालुक्यातल्या 10 पंचायत समिती गट आणि वाळवा तालुक्यातले जे काही 8 ते 9 पंचायत समिती गट असतील ह्या सगळ्या मुलांना आपण खेळायला त्या ठिकाणी संधी देणार आहे. शेवटी बक्षीस कोण पण घेऊ दे, टीम कुणाची पण मजबूत होऊ दे, आपल्यासाठी महत्वाचं आहे की जास्तीत जास्त मुलं हे मैदानावरती उतरले पाहिजेत. आणि हा उद्देश घेऊन आपण उद्याचा आमदार चषक त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी घेणार आहे. त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत हा निरोप पोहोचू दे म्हणून प्रामुख्याने मी आपल्यातल्या प्रत्येकाला विनंती करतो की ह्या स्पर्धेची देखील आपली ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये ज्या स्पर्धा होतात त्याच पद्धतीनं आपल्या शिराळ्याच्या स्पर्धेची देखील व्याप्ती अशाच पद्धतीने मोठी झाली पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. शेवटी ज्यावेळी आपण क्रिकेट खेळायला येतो आपण पक्ष काय सुद्धा आपण बघत नाही, त्यामुळे सगळ्या राजकीय पक्ष आपण अजिबात बघत नाही आणि म्हणून आपला खेळ हा मोठा झाला पाहिजे. 32 शिराळ्यातल्या ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यातल्या मुलाला त्या ठिकाणी संधी भेटली पाहिजे. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या समाजाचा आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे हे सगळं बाजूला सारून आपल्याला हे स्पर्धा आज ज्या स्पर्धा यशस्वी झाल्या त्याच पद्धतीने उद्याच्या स्पर्धा देखील अशाच पद्धतीने यशस्वी होऊ देत असाच एक
भावना अशाच एक निरोप मी आज या ठिकाणी घेऊन आलोय। आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा झाल्या। मी प्रामुख्याने या ठिकाणी आर्यन स्पोर्ट्सचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा विजय मिळवला आणि शेवटी ह्या विजयामध्ये प्रत्येकाचं योगदान त्या ठिकाणी आहे। ह्या खेळामध्ये तुमच्या टीम मध्ये असणारे सर्व 15 लोक असतील किंवा तुमचे संघ मालक असतील, वेळोवेळी प्रत्येकाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटत असतं आणि म्हणून तुम्ही हा विजय त्या ठिकाणी प्राप्त केला। त्याचबरोबर SD लायन्स यांनी द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी मिळवला आणि म्हणून त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो की आपलं देखील या ठिकाणी दुसरा नंबर या मुख्य स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी आलाय। बाकी तृतीय क्रमांक चौथ्या नंबरला जी टीम आली ते सगळ्यांचं अभिनंदन करतो। शेवटी विजेता कोण पण होऊ दे, 32 शिराळची टीम या ठिकाणी विजेता होत्या याचा खास अभिमान आपल्या सगळ्यांना। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आयोजकांचं या ठिकाणी अँकरिंग करणारे आमचे मित्र स्कोरबोर्ड असतील त्यांचं अभिनंदन करतो किंवा ह्या स्पर्धेमध्ये ज्या प्रत्येक आयोजन केलेल्या प्रत्येकाचं मी प्रामुख्याने आयोजन करतो आणि विशेष आयोजन मी शंकरदादांचं करतो की त्यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी अंमलात आणली। पुन्हा एकदा लवकरच आपण उद्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपण अनंत चतुर्थीनंतर आपण सगळी लोक भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। आपण ऐकलं शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते आदरणीय विराजदादा नाईक यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन देता देता तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज शिराळा वाळवा तालुक्याच्या ज्या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं कायापालट केलेला आहे ते शिराळा तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय मानसिंगराव भाऊ नाईक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांच्याच नावाने आमदार चषक ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये पुरस्कृत करण्यात येणार आहे आणि या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल विकास भाऊ शेडगे आणि प्रकाश भाऊ शेडगे यांच्या संघ मालकीचा संघ आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ ठरलाय। शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ ठरलाय। 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा दादा संघ। अभिनंदन संघ मालक विकास भाऊ शेडगे, अभिनंदन संघ मालक प्रकाश भाऊ शेडगे, अभिनंदन अंकुश जाधव, अभिनंदन ओमकार पाटील, अभिनंदन करण जाधव, अभिनंदन संपूर्ण आर्यन 11 शेडगेवाडी विराजदादा नाईक यांच्या शुभ हस्ते हा दिला जाते 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा पहिला मानाचा करंडक। वेल प्लेड टीम आर्यन 11 शेडगेवाडी संघ ठरलाय 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा विजेता संघ विराजदादा नाईक यांच्या शुभ हस्ते हा पहिल्या क्रमांकाचा मानाचा करंडक या ठिकाणी दिला जातो। थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार। आपण या ठिकाणी आलात, आपली बहुमूल्य हजेरी या स्पर्धेला लावली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं मनापासून आभार। थँक्यू सो मच विराजदादा नाईक आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार। आजपर्यंत या नाईक परिवारानं शिराळा तालुक्यावरती भरपूर प्रेम केले आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये 32 शिराळा ते नवी मुंबई असा थेट प्रवास करत सातत्याने या 32 शिराळा तालुक्याला प्रतिसाद देणारे विराजदादा नाईक हे या ठिकाणी आले या स्पर्धेला हजेरी लावली त्याबद्दल पुन्हा एकदा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सर्वांचा मनापासून आभार। ही स्पर्धा या ठिकाणी संपते। विजेते संघाचं मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू।